शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। या कारवाईत एकूण 4,39,900 रुपये किमतीचा 21.439 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकाने पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना थोबडे वस्ती जुना देगाव नाका परिसरात संशयास्पद हालचाली करणारा एक इसम आढळून आला। तो झाडाखाली बसून प्लास्टिक पिशवीतून गांजाच्या पुड्या विक्री करत असल्याचे निदर्शनास आले। सदर इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव रजाक गफूर शेख वय 49 राहणार थोबडे वस्ती जुना देगाव नाका सोलापूर असे सांगितले। त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता 227 ग्रॅम गांजा आढळून आला। पुढील चौकशीत आरोपीने आपल्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी त्याच्या घराच्या परिसरात छापा टाकून 59 गांजाची झाडे जप्त केली। या झाडांचे वजन 21.212 किलोग्रॅम असून पिशवीतील गांजासह एकूण 21.439 किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून NDPS कायद्यानुसार कलम 20A 20B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली।